साहेब ते जाणून बुजून करताय, उगाच काय होणार, भांडणं होणार. आज मी सांगतो, हे कुठला आतंकवादी समजा एक कुणाला भेटला यांच्या एजंटला, त्यांनी आयडी बनवली आणि उद्या एक गाडी घेऊन कुठं पब्लिक एरियामध्ये घेऊन त्यांनी स्पॉट वगैरे केला, त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? ऑफिस मुंबईमध्ये बंद राहिली पाहिजे जेपर्यंत टोटल आयडी व्हेरिफिकेशन होत नाही. म्हणून जर साहेब या लोकांनी चालू केली तर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा. माध्यमातून पूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्र नाही, पूर्ण भारताच्या हिंदुस्थानची जनतेला सांगतोय की कृपया करून ओला उबेर बुक करू नका जेपर्यंत हे लोक पोलीस व्हेरिफिकेशन करून घेत नाही. विजय असो, हम तुम्हारे साथ है. साहेब ते जाणून बुजून करताय, उगाच काय होणार, भांडणं होणार. अरे काय तोंड लपवताय, तोंड लपवावं लागतोय. त्याचं तोंड लपवायचं काम करायचं नाही. पहिला मास्क काढा दोघांनी. मी सांगतो दोघांनी मास्क काढायचा. आम्ही का पेशंट नाही, पेशंट आहे का आम्ही? हे पोलीसवाले इथे उभे आहेत, घाटकोपर पोलीस. साहेब मी तुम्हाला एक वेगळी कंप्लेंट देतोय. हे लोक काय करतात, इथं समजा एक परमनंट आयडी कुठं गेला तो, हे बघा, ही परमनंट आयडी होती. ह्याला काय केलं, काहीतरी एक फॉल्ट काढला, याची आयडी ब्लॉक केली. बरोबर आहे, फक्त सेल्फी मध्ये ब्लॉक केली. मग इथं एक मिनिट थांबतो. मग इथं हे लोक काय करतात, एक एजंट इथं यांचा बसलेला आहे, एक एजंट धारावी इथं वेगळे वेगळे जागेवर बसलेले आहेत. ते काय करतात, 2500 रुपये घेतात. 2500 रुपये मध्ये काय करतात, ती आयडी तर ब्लॉक झाली. काय करणार, लायसन्स एकाचं घेतात, आधार कार्ड एकाचं घेतात आणि फोटो काहीतरी फोटोशॉप मध्ये वेगळा थोडा चेंज करून त्याला 2500 रुपये मध्ये डुप्लिकेट आयडी बनवून देतात. 1500 रुपये ते लोक ठेवतात किंवा हे ठेवत असतील आणि 1000 रुपये ते ठेवतात. म्हणजे आज समजा एक महिला गाडीमध्ये बसली, त्याच्या बरोबर कधी चुकीची घटना घडली तर आपण काय सांगणार, आम्ही ही गाडी नंबर बुक केली होती, आयडीवर कोण आहे तर सांगणार, हा तुझं काय नाव आहे, आशिष ठोके. आशिष ठोके सांगणार, अरे माझा तर आधार कार्ड नाही, लायसन्स माझा नाही, चेहरा माझा आहे. तुम्ही कुणाला पकडणार, आधार कार्ड वाल्याला पकडणार. तो म्हणणार आधार कार्ड माझा आहे पण लायसन्स माझा नाही, चेहरा माझा नाही. म्हणजे या पद्धतीने हे लोक ज्या पद्धती स्कॅम करतायत ना, हे मोठा स्कॅम आहे. आणि आपल्या हे मुंबईमध्ये चालत नाही, उबेर पूर्ण भारतामध्ये चालते ना, तर सगळ्यांना रिस्क आहे. आज मी सांगतो, हे कुठला आतंकवादी समजा एक कुणाला भेटला यांच्या एजंटला, त्यांनी आयडी बनवली आणि उद्या एक गाडी घेऊन कुठं पब्लिक एरियामध्ये घेऊन त्यांनी स्पॉट वगैरे केला, त्याचा जबाबदार कोण राहणार आहे? हा तुझा स्टिंग ऑपरेशन आहे, 2500 रुपये मध्ये बनवतो तो, समजलं? हा 2500 रुपये घेतो, डॉक्युमेंट बनवतो आणि तेव्हा तुम्ही इकडनं तुमचा एक माणूस ती आयडी ओके करतो आणि त्याच्यातला तुम्ही सोड हा माणूस आहे, याची बोगस आयडी. तुम्ही काय पोलीस व्हेरिफिकेशन केलं? बलात्कार 6 केसेस, घरफोडी 22 केसेस.